आश्चर्य वाटेल की मी PCODचा एवढी धासकी घेतली होती. मला असं वाटायचं की ज्यांचे पिरियड इर्रेग्युलर असतात, ज्यांना पिरियड वर्ष येत नाही, त्यांना बाळ होतच नाही. तर सो गाईज, हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात, खूप मस्त आणि खूप व्यवस्थित आहात. सो आपला आजचा थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलेलंच असेल की आपण कोणत्या विषयावरती बोलणार आहोत. आणि मला असं वाटलं की पर्सनली मला खूप जास्त इंस्टाग्रामला DM येतात की दीदी PCOS म्हणजे काय, आता त्याचं कन्वर्ट झालं आहे PMS झालं आहे, तर ते म्हणजे काय. आणि मला भीती वाटते की मला इरेग्युलर पिरियड येतात आणि मी आई बनू शकेल का नाही, आणि तुझी जर्नी काय आहे मला सांगशील, किंवा म्हणून देखील सजेशन मागतात की आम्ही काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, किंवा माझी जर्नी, माझं सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत पर्सनली शेअर करणार आहे. की मला असं वाटतं की जर हे मी खास करून तुमच्यासाठी दाखवेल, हे जे एवढ्या फाईल दिसत आहेत ना, हे जे बंडल्स ऑफ फाईल दिसत आहेत, आणि आत्ता मी 9 मंथमध्ये प्रेग्नंट आहे की जस्ट 20 ते 30 तारखेमध्ये माझी डिलेवरी होईल आणि मी आई बनेल आणि माझं बाळ इथं माझ्यापाशी आहे, ते फक्त जगात येईल. आणि एवढ्या छान टोनवरती मी माझी गुड न्यूज किंवा मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळं थोडं कुठंतरी इन्स्पायरिंग तुम्हाला वाटत असेल माझी जर्नी, हा आपला व्हिडिओ, तर लाईक करा, शेअर करा. आणि ज्या अशा लेडीज आहेत, ज्या अशा मुली आहेत की ज्यांना आत्ताच त्या नुकत्या PCODमध्ये आहेत किंवा PMOSमध्ये आहेत आणि त्या घाबरलेल्या स्टेजमध्ये आहेत की त्यांना पण मूल होईल का नाही आणि काय होईल काय नाही, आणि त्या पण थोड्या इम्बॅलन्सिंग स्टेजमध्ये असतील, कन्फ्यूज असतील, भीतीदायक वातावरण असेल, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि प्रॅक्टिकली मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो चला मग की व्हिडिओ कंटिन्युअसली बघा माझ्या जर्नीचा, म्हणजे तुम्हाला समजून येईल. आणि ही तुमची सगळी भीती मी प्रॉमिस करेल शेवटी की एवढं पण खूप मोठी गोष्ट नाही आहे की जिथं तुम्ही अगदी कधीच आयुष्यात आई बनू शकणार नाहीत. आणि ही एवढी मोठी काही जर्नी नाही आहे जेवढं तुम्ही भीतीदायक सो कॉल तुमच्या मनामध्ये स्टिग्मा करून ठेवलेला आहे PCOD किंवा PMOS बद्दल. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्हाला वेळ असेल तर बघा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत, नसेल तर तुम्ही वेळ काढून बघा. आणि चला, सो ही जर्नी सुरू होते. माझं एज आहे सध्या 30 इयर्स आणि 9/4/96ला माझं डेट ऑफ बर्थ आहे. मी 96ची आहे. आणि विषय असा आहे की बघा, साधारणतः काय आहे की माझ्या क्लासमध्ये, म्हणजे सगळ्याच मुली, पहिल्यापासून सांगेल मी की विषय 1ली ते 7वीपर्यंतचा नव्हता. आत्ता एक मुलीला 5th आणि 7th स्टँडर्डला पिरियड येतात, तो भाग वेगळा. पण एक साधारणतः 30 वर्षाखालच्या आधीची गोष्ट मी तुम्हाला सांगेल की 7वीपर्यंत माझ्या सर्रास वर्गातल्या सगळ्या मुलींना पिरियड आले होते. 7वी ते 8वीपर्यंत आले होते. आणि मग घरच्यांनी जेव्हा विचार करायला सुरुवात केली की अरे बाबा, 7वी झाली, 8वी झाली आणि हिला पिरियडच येत नाही आहेत. सो आई टेन्शनमध्ये, पापा टेन्शनमध्ये. आणि मग घरच्या आत्या वगैरे तेव्हा निर्णय घ्यायच्या. तर आत्यांनी असा विचार केला, मोठ्या काकूंनी, माझी जी मोठी आई आहे, मी जॉईंट फॅमिलीमधली आहे, तर त्यांनी असा विचार केला की बघू आपण एक 10वीपर्यंत बघू, जर नाही आले तर डॉक्टरांना दाखवू. तर हा त्यांचा निर्णय ठरला, जो की मला माहिती नव्हता. पण मला सगळ्या मुलींकडून पिरियड काय असतात किंवा तो माझा आधीचा असा न्यूनगंड होता की पिरियड आले तरच बाळ होतं. आणि मला लहानपणापासून लेकराची एवढी हौस आहे, म्हणजे की अगदी 4थी 5वी 3रीला असल्यापासून ना, मी जॉईंट फॅमिलीतली, मला सिस्टर्स आहेत, त्यांचे बेबी घेणं, केअर करणं, कॉन्फिडन्स दाखवणं. म्हणजे मला आठवतं की माझी मोठी पिंकूताई म्हणून आहे, तिला ना 4थीला असताना तिला पहिला मुलगा झाला. तर तिचे जे टाके असतात ते ओले निघाले, तर तिनं 2 दिवस हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या 5 दिवसाच्या लेकराला मी घेऊन घरी होते.
आणि त्याला मी फॉर्म्युला फिडिंग वगैरे द्यायचे. म्हणजे तो कॉन्फिडन्स किंवा ती आवड तेव्हापासून होतं. आणि मग मला ते मुलींचं ऐकलं गॉसिप चर्चा, की हां पिरियड खूप महत्त्वाचे असतात आणि पिरियड आल्यानंतरच हे होतं म्हणे, बाळ होतं. तर मग मी कुणाला ह्या गोष्टी बोलायची नाहीत आणि माझ्यासोबतच्या सगळ्या फ्रेंड्सला पिरियड आलेले होते. मग ते मनामध्ये एक होतं, की मला का येत नाहीत, मला का येत नाहीत. तर त्या कारणामध्ये मग आमच्या इथं क्लासमध्ये एक फ्रेंड होती. तर तिनं सांगितलं, की म्हणे तू तू म्हणे की किती पतली पतली लुकडी लुकडी आहेस म्हणे, पोरांसारखी म्हणे, तुला काय मुलीचा फिगरच नाही म्हणे. तर म्हणे ज्या मुली दष्टपुष्ट असतात ना म्हणे त्यांना लवकर पिरियड येतात. मग मी तिथून खायला सुरुवात केली. म्हणजे माझ्याच मनातले ग्रह मी तुमच्यासोबत शेअर करते, की हां हे असं माझ्या बाबतीत घडत गेलं. मग मी किती पण जेवण केलं वगैरे तरी पण मी जशी आहे तशी पतली पतलीच असायचे. ओके. आणि मग 8वी 9वी आणि 10वीच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये, म्हणजे दिवाळीचं जे व्हॅकेशन असतं का, तेव्हा मला पिरियड आले. मग पिरियड आले, ठीक आहे, हां बाबा आले, फायनली पिरियड आले, की आता स्पॉटिंग झालं. आणि आधी मला माहिती होतं काय प्रिपेअर व्हायचं काय नाही. मग माझ्या सिस्टरनी मला गायडन्स केला, माझ्या फॅमिलीनी मला गायडन्स केला, माझ्या क्लासमेट्सनी ज्या फ्रेंड्स आहेत माझ्या त्यांनी गायडन्स केला. आणि ती कुठेतरी माझ्या मनामध्ये असं झालं, की हां आता पिरियड आलेत म्हणजे मला बाळ तर होणार आहे बाबा. या खुशीमध्ये मी लहानपणी एवढं काय कळते 10वीचं वय. आणि मग नंतर 10वीचं ते एकदाचे पिरियड येऊन गेले, की परत मला 1.5 वर्ष पिरियडच आली नाहीत. म्हणजे 10वीचं ते अर्धं वर्ष निघून गेलं, 11वीचं पूर्ण वर्ष निघून गेलं आणि मला पिरियडच आले नाहीत. आणि मग 1.5 वर्षानंतर 12वीला परत मला भीती वाटायला लागली, की अरे पिरियड कसे आले नाहीत. म्हणजे वाट बघत होतो आम्ही, वाट बघत होतो. आणि मग तिथून 12वीला गेल्यानंतर माझा भैया, वैभव भैया माझा दादा, माझ्या दादा म्हणजे माझ्या काकू जी आंटी होती माझी, जी की आता कॅन्सरने त्यांची डेथ झाली. तर माझ्या आंटीनी माझ्या दादाला म्हटले, की मोनीला असं असं हॉस्पिटलमध्ये दाखवायचं आहे तेव्हा. तर मग माझा दादा हुशार, म्हणजे वकील, तो पुण्यामध्ये होता. तर मग आता इथं कुठं, म्हणजे जसं की उस्मानाबाद झालं, बीड झालं, अंबेजोगाई, परळी, तेव्हा एवढे कुठं अपडेटेड हॉस्पिटल्स होते. तर माझ्या काकूनी, आंटीनी माझ्या पुण्याच्या खूप मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं मला 12वीला असताना. तेव्हा पण माझी तब्येत एकदम लुकडी होती, पतली पतली एकदम. आणि मी जास्त स्ट्रेसमध्ये असायचे. सो कॉल्ड माझ्या फॅमिलीचा स्ट्रेस होता मला, त्याच्यामध्येच मी असायचे. आणि 11वीतून सायन्स घेतलेलं, इंग्लिश काही समजायचं नाही, त्याच्यात घरातून बाहेर राहिलेले, त्याचा स्टिग्मा वेगळा, तो ॲक्सेप्टन्स वेगळा. आणि प्लस अशा लाईफच्या सगळ्या फेजेस सुरू होत्या. मग माझ्या दादांनी नेलं मला तिथं NBM म्हणजे फास्टिंगचं, सकाळी आमुषापोटी रक्त तपासायला दिलं. तेव्हाच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः 2011-12ची ही गोष्ट आहे. तेव्हा 10,000च्या तपासण्या केल्या ब्लडच्या. आय थिंक मला असं वाटतं त्या तपासण्या, आत्ता मला मेडिकल फील्डची आहे ना, मला कळतं की ते CBC असेल, त्याच्यानंतर LFT, KFT, टेस्टेस्टेरॉन लेवल असेल, ह्या सगळ्या LPH हार्मोन्स असतील, सगळे हार्मोनल, प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजन सगळे चेक केले असतील. आणि मग तो दिवस आम्ही आमचे ह्याला सदाशिव पेठेमध्ये माझ्या काकूचे भाऊ राहायचे, दादा, तिथे आम्ही त्यांच्याकडे राहिलो. आणि मग मला हॉस्पिटलला नेलं. मी हा जो इन्सिडन्स आहे मी तो खुलून का सांगते तुमच्यासोबत गाईज, का शेअर करते आहे गाईज, की माझा हा जो आत्ताचा जो मी डॉक्टरांना कन्सल्ट केलं ना, की तेव्हाचा तो ट्रस्ट होता ना, तो माझा आजपर्यंत ट्रस्ट आहे. म्हणून मी हा इन्सिडन्स तुम्हाला थोडंसं डीपली सांगते आहे. मग माझे दादा, माझी काकू, आंटी आमची आणि आम्ही तिघंजण कॅबिनमध्ये गेलो. आम्हाला समोर डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट्स घेतले, बघितले आणि त्यांनी काउन्सलिंग स्टार्ट केलं. माझी तिथं सोनोग्राफी पण केली. म्हणजे त्यांनी गर्भाशयाची पिशवी बघितली, त्याच्यानंतर अंडाशय बघितलं, ओव्हॅरियन ट्यूब, त्यानंतर फॉलोपियन ट्यूब बघितली, सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांनी. आणि ते म्हणे की सगळी गर्भाशयाची पिशवी चांगली आहे असं बोलले ते. फक्त त्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये छोटे छोटे मोहरी एवढे साबुदाण्यासारख्या गोळ्या येतात, ज्या की पाण्यानं भरलेल्या आहेत. त्यालाच म्हणतात PCOS असं म्हणतात. आणि हे त्यांनी सांगितलं मला की हिला PCODचा त्रास आहे आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी होत आहेत. तर त्यांनी काउन्सलिंग सेशन जे केलं ना, ते आत्तापर्यंत माझ्या डोक्यामध्ये, आणि जे मला काउन्सलिंग सेशन केलं तेच मी तुम्हाला करणार आहे. म्हणून मी तुम्हाला हा इन्सिडन्स परत सांगते, की ते म्हणे हे बघ बाळा, तुला PCOD आहे हे तर माहिती आहे, तुला पिरियड इरेग्युलर येणार आहेत हे कन्फर्म आहे, आणि हे तुझ्या सगळ्या रिपोर्ट्सवरून समजतंय. आता मला सांग, तुला पिरियड कशाला पाहिजेत?
पिरियड तुला बाळ होण्यासाठी पाहिजे, बरोबर आहे की नाही? हा मीच सोडून दे की शरीरातली घाण असते ती बाहेर टाकली जाते, ते 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 काही नसतं म्हणे. तर तुला पिरियड कशासाठी पाहिजेत? बाळ येण्यासाठी. जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा तू माझ्याकडे ये. 6 महिन्यामध्ये तुला बेबी ठेवून द्यायची गॅरंटी माझी. पण त्याआधी तुला मी ज्या गोष्टी सांगेल त्या गोष्टी तू फॉलो केल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट त्यांनी मला सांगितलं की तू व्यायाम केला पाहिजेत. तू कुठल्या गोष्टीचा ताण नाही घेतला पाहिजे. तू बाहेरचे सगळे पदार्थ खाणं, फास्ट फूड, जंक फूड टाळलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे हेल्दी लाईफस्टाईल आहे ते अडॅप्ट केलं पाहिजे तू. आणि हा जो पिरियड येत नाही येत मला, आम्ही बाकीच्या मुलींसारखी नाही आहे नॉर्मल, हा मनातून गोष्ट काढून टाकतो. आणि तू ह्या सगळ्या गोष्टी रुटीनली फॉलो ठेव. तुझं वजन वाढू देऊ नको. तुझं लग्न झाल्यानंतर माझ्याकडे ये. MBBS खूप MD गायनेकोलॉजिस्ट काय काय होते ते डॉक्टर, आणि एवढं छान त्यांनी मला काउन्सलिंग केलं. आणि मला मग ट्रस्ट बसला त्यांच्यावरती की हां ठीक आहे, हे जे मला आहे PCOD ते मला ॲक्सेप्ट आहे. मला इरेग्युलर पिरियड येत आहेत, त्याच्यात काय माझा दोष आहे का? नाही आहे, मला ते पण ॲक्सेप्ट आहे. आणि मी माझ्या हातामध्ये काय आहे तेवढं करू शकते. मग पुढं चालून मी जसं 12वी नंतर फर्स्ट इयर BSc नर्सिंगला ॲडमिशन घेतलं. मग कुठेतरी नर्सिंगला PCOS म्हणजे काय मला समजायला लागलं. आणि मग समजल्यानंतर मग ते डॉक्टर का आता ते तसं सांगत होते आणि का बोलत होते. आणि खरंच PCODला आपल्या दिमागातून इथून घर करून आपण ठेवलेलं आहे. बघा, जर मला कधीच 2 आणि 3 महिन्याला पिरियड आले नाहीत गाईज. मला 6 महिने, वर्ष, 1.5 वर्ष असेच आत्तापर्यंत जसे पिरियड आले तसे आत्तापर्यंत तसेच पिरियड आलेले आहेत. आणि आज तुमच्यासमोर मी उदाहरण आहे की मला हेल्दीली बेबी कन्सीव झालेला आहे. जर मला बाळ होऊ शकतं ना PCOD असून, तर तुम्हाला का नाही होणार आहे? हा डोक्यातून तुमचा ग्रह निघाला. तुमच्यासमोर एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल आहे. आत्ता माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवू शकतात की हां ठीक आहे, तुम्हाला PCOD असेल, PMOS असेल तरी पण तुम्हाला बाळ होणार आहे. ठीक आहे. मग आता मी सांगते की माझी जर्नी. मग त्यानंतर मग हे पिरियड असेच असायचे माझे. नंतर मग मी BS नर्सिंगमध्ये व्यायाम करायचे. त्यानंतर हेल्दी लाईफस्टाईल, जास्त बाहेरचं खायचं नाही, ह्या गोष्टी मी शेवटपर्यंत टाळल्या. मग त्या जर्नीमध्ये सगळ्या गोष्टी सुरू झाल्या माझ्या, की मग नंतर मी व्यायाम सुरू केला. प्रॉपर मी जिम करायचे. आणि मला हे जिम केल्यानंतर हे ऑब्झर्व झालं की परत मला महिन्याला पिरियड यायला लागले जिम केल्यानंतर. जो माझा जिम केल्यानंतर कळमचा 1 वर्षाचा पिरियड होता, जिथं प्रॉपर मला किती आय थिंक 28 दिवसाला बरोबर माझी सायकल यायची. म्हणजे मी जशा जशा गोष्टी करत होते तशी बॉडी मला रिॲक्शन देत होती. मी पॉझिटिव्ह गोष्टी केल्या की पॉझिटिव्हली माझी बॉडी रिॲक्ट करत होती. आणि मी कुठेतरी लाईफस्टाईलला थोडंसं पाठीमागे घेतले, चेंजेस केल्या की बरोबर माझ्या बॉडीनं ते रिॲक्शन दाखवली. आणि आता तुमच्यासमोर आता आणि 1 महिन्यानं जे व्हिडिओ बघाल आपले, त्याच्यामध्ये माझं बेबी हेल्दीली तुमच्या हातात असेल. सांगायचं तात्पर्य ह्या व्हिडिओमधून एवढंच की PCOD जर तुम्हाला इरेग्युलर पिरियड असतील, हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर घाबरून जाऊ नका. तुमच्या सगळ्या सवयी काय काय बदलायच्या, काय काय प्रोटोकॉल ठेवायचा, कसं कसं मॅनेज करायचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. पण माझ्या जर्नीमधून तुम्ही ॲटलिस्ट एवढाच सायकॉलॉजिकली तुमच्या माइंडमध्ये ठेवा की हां, PCOD असलं किंवा पिरियड इरेग्युलर असले तर तुम्हाला बाळच होणार नाही, हा कन्सेप्ट डोक्यातून आधीच काढून टाका. कारण आता बघा 10 मुलींपैकी 6 मुलीला PMOS आहे. म्हणजे आणि तो फक्त गर्भाशयाच्या पिशवीचंच नाही आहे. इट इज रिलेटेड टू आवर मेटाबॉलिक कंडिशन. म्हणजे आपली जी डायजेशन सिस्टीम आहे ना त्याच्याशी रिलेटेड आहे. की इन्सुलिनचा त्याच्यामध्ये खूप जास्त रोल आहे, हार्मोनल इम्बॅलन्सचा रोल आहे, टेस्टेस्टेरॉनचा रोल आहे, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमचं खाणं कसं आहे, तुमचा आहार कसा आहे, तुमची स्ट्रेस लेवल कशी आहे, त्याच्यावरती खूप मॅटर करतात ह्या गोष्टी. त्यामुळं हेल्दी राहा, हेल्दी खा. ज्या लाईफमध्ये गोष्टी होणार आहेत त्या होणारच आहेत. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमचा माइंडसेट इथून आहे. तुम्हाला ऐकायला आश्चर्य वाटेल की मी PCODचा एवढी धास्की घेतली होती. मला असं वाटायचं की ज्यांचे पिरियड इरेग्युलर असतात, ज्यांना पिरियड वर्ष येत नाही, त्यांना बाळ होतच नाही. तर अक्षरशः मी माझ्या आईला ही गोष्ट बोलायचे की माझ्या आईचं फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन नाही झालेलं. आणि मला जसं कळते ना तसं मी आईला म्हणायचं की आई तू ऑपरेशन करू नको. का करू नको? तर मला असं स्वप्न पडायचं की मला बाळ होत नाही आहे आणि माझ्या आईची गर्भाशयाची पिशवी काढून माझ्या
गर्भाशयामध्ये टाकलेली आहे आणि तिथं मला माझं बाळ झालेलं आहे. ह्या लेवलपर्यंत मी जेव्हा मेडिकलला होते, BSc नर्सिंगला होते, त्या लेवलपर्यंत मी विचार करायचे. आणि आज बघा माझं हेल्दीली बेबी माझ्या हातात येतं आहे. त्यामुळं विचार करून मनाचे धर्मसंकट वाढवू नका. जर थोडं पण ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही समजत असेल तर चिल राहा. हा नेक्स्ट व्हिडिओ मी PCOSला मात कशी करायची, म्हणजे आपण काय काय छोट्या छोट्या गोष्टी करायच्या ज्या की मी केल्या आणि आज मी PCOSला ओव्हरकम करून पुढं गेलेली आहे आणि माझी हॅपीली जर्नी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. प्रॅक्टिकली मी सांगते आहे. तर तो एक्सपिरियन्स घ्या. नेक्स्ट व्हिडिओ पण बघा आणि हा व्हिडिओ कुठेतरी तुम्हाला आवडला असेल नक्की तर लाईक करा. सगळ्या लेडीजसोबत शेअर करा ज्यांना PCOS आहे, त्या मुलींची भीती घालवा तुम्ही. ह्या व्हिडिओनं माझं एक प्रॅक्टिकल, म्हणजे मी मेडिकल स्टुडंट तर आहेच, प्लस माझं पर्सनल एक्सपिरियन्स पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. थोड्यात जरी त्या मुलींना इन्स्पायरिंग वाटलं, त्यांच्या मनातली भीती गेली किंवा पालक म्हणून तुमच्या मनातली भीती गेली, त्याबद्दल थँक्यू सो मच आणि बाय बाय. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.